हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण रेसिपीमध्ये कांद्याची भजी बनवणार आहे। जे हॉटेलमध्ये किंवा गाड्यावर ज्या प्रकारे कुरकुरीत अशी भजी मिळते त्या प्रकारे आपल्याला भजी बनवायची आहे। स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही भजीचे माहिती सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। मी हे 7 ते 8 कांदे घेतले आहेत। वजनी जर सांगायला गेलं तर तुम्हाला अर्धा किलो प्रमाणे हे कांदे आहेत। हे असे बारीक काप करून घ्यायचे, जेणेकरून ह्याच्या पाकळ्या व्यवस्थित अशा सुट्ट्या झाल्या पाहिजेत। आणि आता ह्याला काय करायचंय, आपल्याला मुख्य म्हणजे मीठ लावून ठेवायचं, जेणेकरून ह्या कांद्याला व्यवस्थित असे पाणी सुटले पाहिजे। आणि त्या पाण्यातच आपल्याला बेसन हे लावून घ्यायचंय, म्हणजे बेसन पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं, म्हणजे त्याची चव आणि खायला देखील एकदम टेस्टी जसं गाड्यावर मिळतात त्या प्रकारे असे हे भजी आपलं बनवून तयार होतील। तर ह्या कांद्याला आपण आता मीठ लावून घेऊ। जे आता आपल्याला नंतर घालायचं आहे चवीनुसार, तेच मीठ आता आपल्याला ह्यात घालून व्यवस्थित असं लावून घ्यायचं, म्हणजे त्याला एक 5 मिनिटांनी व्यवस्थित असं पाणी सुटेल। आणि त्याच पाण्यात आपल्याला हे बेसन घालून मळून घ्यायचं आहे पीठ। एकदम छान कुरकुरीत असं हे भजी बनवून तयार होतात। हे पहा, असं सर्व ठिकाणी लावून घ्यायचं। असं ते मीठ लावताना ह्याच्या पाकळ्या व्यवस्थित अशा सुट्ट्या होतात, त्यामुळे आपल्याला भजी बनवताना काहीच अडचण येत नाही, व्यवस्थित अशा भजी आपल्या बनतात। हे पहा, आत्ताच ह्याला पाणी सुटू लागलं आहे। आता ह्याच्यावर प्लेट झाकून एक 5 मिनिटं ह्याला पाणी सुटून देऊया। 5 मिनिटानंतर आपण पीठ मळून घेऊ। 5 मिनिटं झाले आहेत। आता कांद्याला पाणी सुटले का पाहू आपण। तर हे पहा, व्यवस्थित असं ह्याला पाणी सुटलं आहे। एवढंच आपल्याला पाणी सुटवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आता नंतर जर पीठ मळलं आपण, ते कांद्याला सुट्ट्याला पाणी त्यात मुरून ते पीठ आपलं पातळ होत जाणार आहे। त्यामुळे आपण मळतानाच आपल्याला मळण्याच्या आधी मीठ लावून ह्याला 5 मिनिटं ठेवून द्यायचं। आता ह्यात थोडं ओवा घालून घेऊ आपण। ओवा थोडा हातावर चोळून घेऊ। ह्या 4 मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत बारीक, थोडी कोथिंबीर आणि हे बेसन पीठ लागल तसं आपल्याला ह्यात बेसन घालून घ्यायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे। आणि हा या पाण्यातच आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपलं हे बेसन मळून तयार झालं आहे। मी पाण्याचा जरा सुद्धा वापर केला नाही, पाणी घेतलंय तसं ठेवलंय, पण पाणी वापरला नाही मी। कांद्याच्या पाण्यातच आपण पीठ मळून घ्यायचं आहे। 1 बाउल बरोबर ह्याला बेसन लागलं। व्यवस्थित असं बेसन घालून घ्यायचं, जास्त पण बेसन घालायचं नाही, का तर ते पिटाळ लागतं। व्यवस्थित कांद्याचं आणि बेसनचं माप घातले की भजी आपले एकदम कुरकुरीत आणि हॉटेलसारखे बनतात। आता हे भजी आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता गॅस आपल्याला जास्त हाय ही ठेवायचं नाही आणि लो ही ठेवायचं नाही। जास्त हाय ठेवला तर काय होतं की भजी आपले करपून जातात, वरचा कवर फक्त भाजला जातो, आतून पीठ कच्चं राहतं आणि कांदा देखील आतून कच्चे राहतात। म्हणून आपल्याला जास्त हाय ही ठेवायचं नाही, जास्त लो ही ठेवायचं नाही। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला भजी भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तेल आता आपलं व्यवस्थित गरम झालं आहे। आता आपण ह्यात भजी सोडून घेऊ। तुम्हाला कसा हवा असेल त्या प्रकारे तुम्ही त्यात भजी सोडून घेऊ शकता। गोल सोडा किंवा खेकडा भजी सोडा, ती तुमची इच्छा, लहान मोठी तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे त्याची भजी सोडून घ्या। ह्या फ्लेमवरच आपल्याला भजी सोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कांदा आतून व्यवस्थित असा शिजेल। जर हाय फ्लेमवर आपण भजी सोडली तर कांदा व्यवस्थित शिजला जाणार नाही आतून, आणि फक्त कवर त्याचे तांबूस होऊन जाईल। अशा प्रकारे आपल्याला सर्व भजी सोडून घ्यायचे। एका कढईत बसत असले तर एका कढईत सोडून घ्या, नाहीतर त्याचे 2 स्टेप करून तुम्ही भाजून घेऊ शकता।
हे कांदा भजी खालून भाजत व्यवस्थित आलं की ते हलकं होऊन आपोआप वर येतात, त्यामुळे त्याला हलवायची काहीच गरज नाही. आता ह्याला लगेच हलवायचं नाही, जोपर्यंत ते हलकं होऊन वर येत नाही तोपर्यंत त्याला हलवायचं नाही. नाहीतर काय होतं की ह्यात आपण मुळात पीठ कमी घातलेलं असतं, त्यामुळे ते हलवले की पीठ सुट्ट होऊन भजी आपली फुटली जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला ह्या भजीला लवकर हलवायचं नाही, जोपर्यंत ते भाजले जात नाहीत तोपर्यंत. आता ही भाजी आपण व्यवस्थित असं भाजून घेऊ. आता ह्यात सर्व प्रकार आपण भजी घातल्यात, त्यामुळे काय होते की तेलाचं टेम्परेचर कमी होतं, त्यामुळे भजी भाजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल, पण भजी व्यवस्थित असं भाजलं जातात. असं नाही की तेलाचं टेम्परेचर कमी झालं म्हणून गॅस आपण जास्त मोठा करूया आणि भजी भाजून घेऊया, त्यामुळे आपलं भजी व्यवस्थित भाजणार नाहीत. या फ्लेमवर जर तुम्ही भजी भाजून घेतला असा तर एकदम टेस्टी आणि सुपर असे भजी आपले बनून तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे हे भजी आपले शेकून वर येतात. थोडा वेळ लागतो, खरं भजी आपली छान बनतात. असं जर भजी जर तुम्ही घरात बनवलात तर बाहेरून परत कधी तुम्ही भजी आणणार नाही, घरातच बनवून खाचीला. आता ह्याला हलका सोनेरी रंग येऊपर्यंत असं छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं. जसं ही भजी गार होतील तसं ते एकदम कुरकुरीत होत जातात. गरम गरम हे भजी कुरकुरीत होत नाही, त्याला थोडं गार करावं लागतं, तेव्हा ते त्याला कुरकुरीतपणा येतो. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे भजी गोल्डन कलर पर्यंत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला कांदा आतून व्यवस्थित शिजला गेला आहे. आणि ह्या भजी बनवताना आपल्याला सोड्याचा वापर करायचा नाही आहे, का तर मुळात कांदा तेल ओढत असतं, त्यामुळे आपल्याला सोडा घातले की ते जास्तच तेलकट होतील. हे पहा, तेलाचा देखील कलर बदलला नाही. असे ही भजी बनायला देखील खूप सोपे आणि चवीला बनतात. सर्व तेल नितरून ह्यातलं घ्यायचं, म्हणजे आपल्या भजी आणि थोड्या वेळानं खायला घ्यायचं, म्हणजे एकदम कुरकुरीत असं हॉटेलसारखे आपले भजी बनून तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे आपले हे भजी बनून तयार होतात. तुम्हाला फोडून दाखवते आतून कसे भजी शिजली गेली आहेत. हे पहा, असा कांदा आतून व्यवस्थित असा शिजला जातो आणि खायलाही एकदम कुरकुरीत असा भजी बनतो आपला. एकदम मस्त अशी ही कुरकुरीत भजी आपली बनवून तयार झाली आहेत. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडलेली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.